वाहते त्या पद्धतीने नक्कीच या ठिकाणी हा फटका डीप स्क्यूअर लेग वरून आपल्याला षटकार मात्र पाहायला मिळाला असता. पुन्हा गोलंदाज सज्ज. सुरेख चेंडू ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू खेचून खेळला जातोय. 2 धावा मात्र निश्चितपणे आपल्याला मिळतील फलकावरती. षटक क्रमांक 1 मात्र मार्गस्थ पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा खेचून खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धावत चेंडू. षटक क्रमांक 1 ची सांगता होते आणि फलकावरती पाहतोय आपण धावसंख्या 7. षटक क्रमांक 1 ची मात्र सांगता होते. गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेचा खेळ मात्र पाहायला मिळतोय. परी 11 निमसोड आणि उंबर्डे संघ या संघांच्या मध्ये ही मोठी लढत पाहायला मिळते. या संघामध्ये जर पाहायला गेलं बाळा कोळी, अक्षय जगताप, दीपक घाडगे, तानाजी घाडगे, मुन्ना पवार, सचिन इंगळे, प्रवीण जरग म्हणजे एक दिग्गज खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. योगेश भोसले, एक मोठा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू सुरेख चेंडू मिडअपच्या डोक्यावरून चेंडू मैदानाच्या बाहेर सीमा रेषा पार दणदणीत. हॅलो तर मात्र धावसंख्या मात्र 2 अंकामध्ये प्रवेश करते. सुंदर सामना या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जाते ते म्हणजे तानाजी घाडगेंचं. सूरज पवार मॅन फ्रॉम उंबर्डे. वरफोलटा चेंडू आणि हा चेंडू बिरकावून दिला जातोय आणि हा जातोय मैदानाच्या बाहेर. षटकार सूरज पवार दंडल स्ट्रोक षटकार आणि पंचाने मात्र नो बॉल घोषित केला जातोय. कंबरेच्या वरचा हात पाहायला मिळतोय आणि नक्कीच या चेंडूला मात्र नो बॉल घोषित केला जातोय. धाव संख्या होता किती तब्बल 21 मागे बाळा कोळी आणि स्लिप मध्ये पाहतोय आपण सुजित फडतरे माइंड फ्रॉम खातवळ संघाचा हा स्टार खेळाडू.
यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मात्र पंचाने हा व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. सुरेख चेंडू होता, गती देण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या जर चेंडूंचा जर विचार जर केला मात्र या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. सामन्यामध्ये पकड बनण्याचा या ठिकाणी विचार आहे तो उंबरडे संघाचा एक या स्पर्धेचा विजेता संघ म्हणून सुद्धा त्याकडे पाहिलं जातं. पुन्हा या ठिकाणी शॉट ऑन पुल चेंडू आणि हा ये चेंडू जाणार का नाही हे मात्र बघायचं आहे. मिड विकेटच्या बागेर सूरज पवार सेट ऑन फायर. तर नक्कीच हा काय मैदानामधूनच सेट होऊन येतो काय हे तर मात्र पाहायला मिळते इथं. सुंदर फटका खेळला जातोय. अतिशय खराब आणि हलक्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. हा ये चेंडू पुन्हा कार्लोस ब्रॅथवेट सूरज पवार सोनार की तो एक पवार की चेंडू मात्र या ठिकाणी षटकार आणि तो मात्र षटकारांची हॅट्रिक मात्र पुरी करतोय. काय या ठिकाणी कार्लोस ब्रॅथवेट याला म्हणलं जातं. पुन्हा या ठिकाणी सुंदर चेंडू स्ट्रेट बॉलर खेळला जातोय आणि हा ही चेंडू मात्र पकडला जातोय. सुंदर आपल्यातून या ठिकाणी एफर्ट पाहायला मिळतोय. लोंगांमध्ये चेंडू फिल्ड केला जातो. एका हाताने चित्त्यासारखी जंप मारून चेंडू वन हँड फिल्ड केली जाते. यावेळेला मात्र सुंदर चेंडू लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हाती. धावसंख्या ही ती तब्बल 32. अतिशय महागड षटक. यावेळेला सुद्धा खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळणार. मात्र राहुल ज्या पद्धतीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय कुठंतरी मिस स्टँडिंग होते. षटक क्रमांक 2 ची सांगता होते आणि धाव संख्या होते ती तब्बल 33. बिनबाद 33. धावसंख्या ही ती तब्बल 33 ही धावसंख्या मात्र पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होईल. गोलंदाज मात्र या ठिकाणी आपण सज्ज होताना पाहायला मिळतोय. संघनायकांनी या ठिकाणी मात्र थोडेसे या ठिकाणी आणि अनुभवाचे बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. एक अनुभवी खेळाडू, एक विख्यात खेळाडू रुपेश घाडगे आज मात्र खेळताना पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू बॅटची कडा. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. काय सुंदर चेंडू हाताळला जातोय मुन्ना पवार यांच्याकडून. बॅटची नवीन फलंदाज आशिष दोशी. रन मिशन मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. डिपेंडेड मॅन
या उंबडी संघाची भिंत मांडली जाते. हा चेंडू चेंडू सुरेख चेंडू होता, या ठिकाणी मिसफिल्ड होते. वेगवान गतीने टाकलेला हा चेंडू, एक धाव मात्र मिळते आणि पुन्हा मात्र विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळणार. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, तेवढ्याच प्रकारे या ठिकाणी उत्तम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते. पण मात्र ज्या पद्धतीने सूरज पवार चेंडूवरती आक्रमण करतोय, अक्षरशः या ठिकाणी गोलंदाज संघ तो खिलवाड करतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज, षटक क्रमांक 3, राईटा मोहद विकेट मुन्ना पवार. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी, चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला विकेटच्या मागे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का नाही, मात्र चेंडूवरती ताबा घेतला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि हा वाईट चेंडू. एका बाजूला सूरज मात्र चांगली फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला आशिष दोषी सुद्धा एक आक्रमक फलंदाजी करण्याच्या मूडमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र लोवर फुलटा चेंडू, हा चेंडू मात्र खेळला जातोय कॉर्नर मध्ये. एक धाव मात्र मिळणार आणि एकाच धावेवरती समाधान. षटक क्रमांक 1 मात्र मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळालं, 2 मिळालं आणि षटक क्रमांक 3 सुद्धा मार्गस्थ झालेलं पाहायला मिळतं. यावेळेला मात्र सुंदर फटका, पुन्हा या ठिकाणी चेंडू खेचून खेळला जातोय. पुलर लेनचा चेंडू, चेंडू मात्र या ठिकाणी वाईडिश मिड विकेट मध्ये पाहायला मिळतोय. एक धाव मात्र मिळणार. सुंदर पद्धतीने धावा या ठिकाणी फलकावरती पाहायला मिळतात. सुंदर असा चेंडू या ठिकाणी, ब्लॉकर पद्धतीचा हा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळते. पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र थोडस या ठिकाणी चांगलं समीकरण पाहायला मिळते. सुंदर अशी विकेटच्या माध्यमातून रनिंग वेटिंग पाहायला मिळते आपल्याला. काय तालमेल पाहायला मिळतोय, काय या ठिकाणी कॉलिंग पाहायला मिळते, काय या ठिकाणी समतोल मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज मुन्ना पवारसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. या दोघांच्या मधला एक फलंदाजची विकेटची मात्र गरज आहे ते परी 11 निमसोड संघाला. येथे मात्र चेंडू सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू हाताळला जातोय, कुठेतरी कमबॅक करतोय आणि षटक क्रमांक 3 ची मात्र सांगता होते आणि धाव संख्या होता घेते 40. मात्र पहिल्या षटकामध्ये 7 धावा, या षटकामध्ये फक्त 7 धावा, म्हणजे आपल्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये तब्बल त्यानं 14 धावा आणि एक फलंदाज मात्र बाद केलाय. सर धाव संख्या ही ती तब्बल 40. पुन्हा मात्र आपण जाऊया सामन्याकडे.
3 षटकानंतर तब्बल धावसंख्या घेते 40. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल केला जातोय आणि गोलंदाजमध्ये या ठिकाणी थोडीशी आपल्याला एक मोठा चेंजेस पाहायला मिळतोय. गोलंदाज सचिन इंगळे मॅन फ्रॉम सिरसवडी, तर या संघातील आयकॉन खेळाडू मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र हा पहिला चेंडू, सुरेख चेंडू या ठिकाणी खेळला जातोय. स्ट्रेट टू बॉलर खेळला गेलेला चेंडू, चेंडू मात्र या ठिकाणी मिस होतोय आणि हा चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर दणदण करीत चौकार. सुंदर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय स्टेट ड्राईव्ह. तर कार्लोस ब्रॅडच्या मधून येतोय आणखीन एक मोठा फटका. धावसंख्या होत आहे ती 44. यावेळेला मात्र पुन्हा शॉर्ट पूल केला जातोय. चेंडू मात्र या ठिकाणी लॉंग लेग रिजन मध्ये पाहायला मिळतोय आणि एकच धाव. एक धाव मात्र पाहायला मिळते. किती धावांचा डोंगर उभा केला जाईल याचं मात्र प्रश्नचिन्ह. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, काय सचिन या ठिकाणी कमबॅक करतोय, काय या संघात मी आयकॉन म्हणून खेळतोय याची मात्र त्याला जबाबदारीची जाणीव होते. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू, मात्र अक्षरचा चेंडू या ठिकाणी खोदून आणि खेचून काढला जातोय आणि येतो या ठिकाणी मात्र टीव्हीएस आशिष दोषी ब्रँडल स्ट्रोक षटकार. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी धावसंख्या आहे ती 51. नक्कीच ज्या पद्धतीने वाऱ्याची गती आहे त्या पद्धतीने कुठेतरी या ठिकाणी याचा पूर्णपणे लाभ अथवा त्याचा बेनिफिट फायदा घेतला जातोय. हा चेंडू खेचून खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे, झेल होणं कठीण आहे. एक धाव मात्र मिळते. नक्कीच आपण रुपेश पाहतो या ठिकाणी थोडस या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू, सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव मात्र मिळणार, मात्र या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. धावसंख्या आहे ती 4 षटकानंतर 54. 54 ही धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 धावा, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा 7 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 14 धावा मात्र पाहायला मिळतात. कुठेतरी चूक होते आणि चूक सुधारली पाहिजे. नवीन गोलंदाज अक्षय जगताप हा या संघातील आयकॉन खेळाडू आहे. खटावचा हा खेळाडू आयकॉन म्हणून खेळतो या संघातून. यावेळेचा चेंडू शॉटपूल आणि पुन्हा ब्रँडल स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. आशिष दोषी सेट ऑन फायर, इथे मात्र आपली मसल पॉवर धावतोय. काही सुरेख फटका खेळला गेला होता 6 धावेसाठी लॉंग लेगच्या डोक्यावरून.
यावेळेला सुन्ना या ठिकाणी केला जातोय चेंडू सुरू या ठिकाणी बॅकवर पॉइंट डोक्यावरून खेळला जातोय हा चेंडू आणि हा ही चेंडू जातोय मैदानाच्या बागेर एका बाजूला चौकार तर दुसऱ्या बाजूला षटकार मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा खेचून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडासा बॅकअप लाईन चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा या ठिकाणी षटंपूल केला जातोय हा चेंडू चेंडू आणि हा ही चेंडू मात्र पागाचा या ठिकाणी 4 धावेसाठी मैदानाच्या बागेर आपलातून फलंदाजी पाहायला मिळते. आणि 4 आणि 6 धावेमध्ये त्याचं रूपांतर मात्र पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. गोलंदाज अक्षय जगताप. सुरेख चेंडू या ठिकाणी खेळला जातोय. पुन्हा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल. चेंडू मात्र या ठिकाणी मिस होतोय आणि हा ही चेंडू मैदानाच्या बागेत जातोय चौकार आणि येथे मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जेवढा आकुट टप्प्याचा चेंडू होईल तेवढा मात्र प्रहार पाहायला मिळणार. इथं सुद्धा चेंडू हाताळला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर फेकी करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी तर षटक क्रमांक 5 ची मात्र सांगता होते 73 धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. हॅलो तर मात्र चेंडू टाकला जाईल. गोलंदाज सुजित फडतरे या संघातील आयकॉन खेळाडू. एक मोठी धावसंख्या उभारली जाते. गोलंदाज सुजित फडतरे बॅटम राऊंड द विकेट. यावेळी मात्र पुन्हा खेचून काढला जातोय हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक म्हणून पाहायला मिळतोय. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय आपलातून फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशी त्यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी या स्पर्धेमध्ये केलेली आहे खरोखरच आक्रमक केलेले आहे. हा चेंडू सुंदर चेंडू हाताळला जातोय. येथे मात्र गती परिवर्तन नकल बॉल पाहायला मिळतोय आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर या ठिकाणी वापर करतोय. नक्कीच माझ्या मनामध्ये थोडंसं एक प्रश्न चिन्ह आहे की रुपेश घाडगे यांनी मात्र गोलंदाजी का केली नाही हे सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे.
हा ये चेंडू गती परिवर्तन केलेला पुन्हा या ठिकाणी वाईड यॉर्कर ठिकाणी पुलरल्यांचा चेंडू होता. सचिन मात्र या ठिकाणी चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र मिळणार. सुजित सारख्या गोलंदाजाला सुद्धा या ठिकाणी मोठी फटकेबाजी करता देऊन देत नाही तो फलंदाजांना. सुंदर चेंडू हातात एका बाजूला पाहतोय आघाडीचा फलंदाज सूरज पवार. हा चेंडू पुन्हा खेचून खेळला जातोय आणि हा चेंडू मात्र जातोय मिड विकेटच्या बाहेर. पुन्हा एकदा सूरज पवार ब्रँड स्ट्रोक 4 धावा. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सुजित. पुन्हा फटका खेळला जातोय आणि हाही फटका मात्र पायाचा आहे. येथे मात्र चौकार. अक्षरशः या ठिकाणी गोलंदाजाचे दोन शहाऐंशी 86. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धाव संख्या होत आहे ती तब्बल 87 आणि जिंकण्यासाठी 88 धावांचं लक्ष्य मात्र मिळते. तर मात्र आपण या ठिकाणी थोडीशी विश्रांती घ्यावी. जाऊया डीजे कडे. थोड्या मधुर संगीताचा या ठिकाणी